नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। सध्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एकाच विषयाची चर्चा आहे। हप्ता 6,000 रुपये मिळणार की 9,000 रुपये? सरकारने खरंच एवढे पैसे मंजूर केलेत का? आणि ज्यांचा एप्रिलचा हप्ता अजून अडकला त्यांच्यासाठी काय अपडेट आहे? आज आपण याच विषयाचं संपूर्ण पोस्टमॉर्टम करणार आहोत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ शांतपणे 2 मिनिट वेळ काढून नक्की पहा, कारण व्हिडिओच्या अगदी शेवटी मी एक अशी गुपित माहिती देणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या हक्काचे अडकलेले पैसे मिळवणं सोपं जाईल। तर बघा मित्रांनो, सध्या 6,000 ते 9,000 रुपयांच्या ज्या बातम्या तुम्ही पाहताय त्यामागे एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे। ग्रामपंचायत आणि नगरपालिका स्तरावर दिव्यांगासाठी 5% निधी राखीव असतो। कोल्हापूर महानगरपालिकेने एक मोठा आदर्श घालून दिलाय। त्यांनी 73 कुष्ठरोगी आणि 2100 पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांसाठी 1,74,00,000 निधी मंजूर केला। यात 6,000 आणि 9,000 रुपयांचे हप्ते दिले जात आहेत। जर तुम्ही विधवा, ज्येष्ठ नागरिक किंवा श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला वाटतंय की फक्त सरकारच पैसे देतं, तर तसं नाहीये। तुमच्या स्थानिक ग्रामपंचायतीकडे सुद्धा तुमच्यासाठी खास निधी असतो। एप्रिलचा हप्ता यायला थोडा उशीर होतोय कारण नवीन आर्थिक वर्षाचा बजेट आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे। फक्त 10 ते 15 दिवस कड काढा, पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। बरं, हे पैसे कोणाच्या खिशातून येत नाहीत, हा तुमचा हक्क आहे। कोल्हापूरमध्ये जर हे शक्य आहे तर तुमच्या गावात किंवा शहरात का नाही? आपण फक्त हप्त्याची वाट पाहत बसतो, पण 5% राखीव निधीबद्दल कोणाला जाब विचारत नाही। प्रहार दिव्यांग संघटनेसारख्या संस्था यासाठी लढतायत, पण आपणही जागृत व्हायला हवं, बरोबर ना? आता वळूयात या स्पेशल माहितीकडे ज्यासाठी तुम्ही आतापर्यंत थांबला आहात। मित्रांनो, जर तुमचा हप्ता 2-3 महिन्यापासून येत नसेल आणि बँक सांगते बॅलन्स नाही, तर एक काम करा, तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन BDS स्टेटस तपासा। बऱ्याचदा सरकारकडून पैसे सुटलेले असतात, पण तुमच्या बँक खात्यात मॅपिंग चुकलेलं असतं किंवा तुमचे खाते इनॅक्टिव्ह झालेले असतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या लाभार्थ्यांनी अद्याप जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट जमा केलेले नाही, त्यांचा एप्रिलचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो। त्यामुळे उद्याच्या उद्या बँकेत किंवा CSC सेंटरवर जाऊन तुमचं प्रमाणपत्र अपडेट आहे का याची खात्री करून घ्या। हीच ती छोटी चूक आहे ज्यामुळे लाखो लोकांचे पैसे अडकतात। माहिती कामाची वाटली असेल तर आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा आणि हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत शेअर नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।